नव्याने तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महामार्ग 53 वर अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी म्हणून हेल्पलाईन बॉक्सची सुविधा करण्यात आली आहे. ही सुविधा अनेक महिन्यांपासून बंद असल्यानं आणीबाणीत प्रवाशांना कशी मदत मिळेल हा प्रश्न समोर आला आहे. आम्ही या संदर्भात रिअलिटी चेक केली असता अकोला ते अमरावती पर्यंत या महामार्गावरील हे आपत्कालीन हेल्पलाईन बॉक्स बंद असल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. हॅलो. हेल्पलाईन नंबर. हॅलो. 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 महामार्ग प्राधिकरणानं या महामार्गांवर प्रवाशांसाठी विविध विशेष सुविधा पुरवण्याची हमी घेतली असताना यातील बहुतेक सुविधांचा प्रवाशांना उपयोगच होत नाही. जसं इंधन स्टेशन, इलेक्ट्रिक चार्जिंग सुविधा, फूड कोर्ट, किरकोळ दुकाने, बँक, एटीएम, चिल्ड्रन प्ले एरिया, मेडिकल क्लिनिक, चाइल्ड केअर रूम, शॉवर सुविधा असलेली शौचालय, वाहन दुरुस्ती सुविधा, ड्रायव्हर डॉर्मिटरी, हेल्पलाईन आदी सुविधांचा समावेश आहे. परंतु यात अत्यंत महत्वाची आणि प्रवाशांसाठी 24 तास उपलब्ध असलेली आपत्कालीन 1033 या क्रमांकाची सुविधा आहे. यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी बॉक्स लावण्यात आलेले आहे. या बॉक्सवर एक बटन लावलेले आहे. हे बटन दाबून हॅलो म्हटले की पलीकडून मदतीसाठी प्रतिसाद येतो. परंतु अनेक महिन्यांपासून हा मिळणारा प्रतिसाद बंद झाल्यानं आपत्कालीन काळात प्रवाशांनी मदतीची दाद कुणाकडे मागायची असा प्रश्न निर्माण होणे साहजिकच आहे. या बॉक्सवरून मदत मागितल्यास राष्ट्रीय महामार्गावर आणीबाणीच्या प्रसंगी मदतीसाठी सुसज्ज अशा रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु अशा सुविधांकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचं अक्षम्य दुर्लक्ष असल्यानं प्रवाशांना अनेक सुविधांचा सामना करावा लागत आहे. दादा मला सांगा, आपण राष्ट्रीय महामार्गावर उभे आहात. ही आपल्या पाठीमागे एक बॉक्स दिसतो, आपत्कालीन तो नंबर आहे आणि अपघात झाल्यावर या नंबरवरून अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळते. हे तुम्ही कधी ट्राय करून पाहिलं का? चालू आहे की बंद आहे? हो साहेब, केला आम्ही, ट्रायल केला, ते बटनही दाबून पाहिलेली आहे. हां. पण त्याच्यातून काही आवाज नाही येत. तुम्हाला तिकडनं कुठलाच आवाजाचा प्रतिसाद येत नाही. नाही. मग तुम्ही कधी चेक करून पाहिले? मी म्हणजे 4-5 वेळेस चेक करून पाहिलेले आहे. कमीत कमी 8 बॉक्स चेक केलेले आहे. त्याच्यानंतर मला काही असं आढळलं नाही, कोणता आवाज आला नाही. या संदर्भात आपण कोणाशी बोललात का? मग तक्रार वगैरे केली का बंद आहे म्हणून? नाही, तक्रार वगैरे कसं आपल्याला तर ते समजा पुढचं तर काही माहीतच नव्हतं ना. आज तुम्ही भेटले म्हणून आम्ही तुम्हाला बोलून राहिलो. म्हणजे तुम्हाला एकच सांगायचं की बुवा हे सगळे बॉक्स बंद आहे. सर्व बॉक्स बंद आहे. तुम्ही किती वेळा असं ट्राय केला होता? मी 4-5 वेळा ट्रायल केलेला आहे. हे हेल्पलाईन बॉक्स का बंद आहेत या संदर्भात अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या बॉक्स ऊर्जा पुरवण्यासाठी लागणारी व सोलर प्लेट 7 महिन्यांपूर्वी चोरी गेल्याची माहिती हाती आली आहे. ही सुविधा राजपथ कन्स्ट्रक्शनच्या अखत्यारीत येत असल्यानं तशी तक्रार मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसात केली होती. त्यानंतर यातील आरोपीला पोलिसांनी अटक करून मुद्देमाल देखील जप्त केला होता. परंतु तेव्हापासून आतापर्यंत ही सुविधा सुरू करण्याचे सौजन्य राजपथ कन्स्ट्रक्शनला दाखवता आले नाही. गतवर्षी हेल्पलाईन नंबरचे बॉक्स महामार्गावर लावले होते. दरम्यान 5-6 महिन्यापूर्वी यातील काही बॉक्स चोरीला गेले आहेत. या संदर्भात ग्रामीण पोलिसात रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच बॉक्स बंद आहेत असे राजपथ कन्स्ट्रक्शनचे प्रोजेक्ट मॅनेजर जगदीश कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. आपण आहोत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर. या महामार्गावर सातत्याने छोटे मोठे अपघात होत असतात आणि त्या अपघातग्रस्तांना तातडीची मदत व्हावी म्हणून शासनाने एक आपत्कालीन बॉक्स, या आपण पाहू शकता आपत्कालीन बॉक्स बसवले आहे आणि या आपत्कालीन बॉक्सवरून 1033 हा नंबर डायल होतो. एक त्या बॉक्सला एक बटन आहे. ती बटन पुश केली तर तिकडून मदतीचा आवाज येतो. परंतु आम्ही रिॲलिटी चेक केली असता या महामार्गावरील असे सगळे बॉक्स बंद आढळून आले आहेत. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.